श्री स्वामी समर्थ. अवधूत चित्तर श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असणारच, कारण माझी एनर्जी फील करत आहात तुम्ही, माझ्या एनर्जीशी कनेक्ट आहात तुम्ही. त्यामुळे आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम तुमचे संपत आल्यासारखं वाटत असेल तुम्हाला. कदाचित रीडिंग बघितल्यानंतर तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असेल. त्यामुळेच मी रोजच्या रोज तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणि युनिक काहीतरी घेऊन येत असते. तर आजचा टॉपिक याच्यासाठी आहे की 2 3 4 5 1 2 3 4 5 सिंह राशीसाठी आता डिसेंबर मंथ कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत. सिंह राशीसाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सिंह राशीसाठी येणारा डिसेंबर मंथ कसा जाणार आहे? आयुष्य, आराम, सुख, समृद्धी, शांतता, धनसंपत्ती सर्व काही घेऊन येऊ दे. सुख, समृद्धी, शांतता घेऊन येऊ दे. श्री स्वामी समर्थ. नकारात्मक ऊर्जा त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊ दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एनर्जी पूर्ण चेंज करून घ्या. श्री स्वामी समर्थ. नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ दे. करणी बाधा असेल तर निघून जाऊ दे. नजर दोष असेल तर निघून जाऊ दे. एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येऊ दे. धनसंपत्ती स्थिर राहू दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सिंह राशीसाठी येणारे डिसेंबर मंथ कसा राहणार आहे हे आपण आता बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अरे बापरे, स्वतःच पडलंय. डेव्हिल का आलेला आहे? डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे डिसेंबर मंथ मध्ये? अच्छा, डिसेंबर मंथमध्ये तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह शक्ती संपणार आहे. त्याचा अवधी जो आहे, त्याचा कालावधी जो आहे तो डिसेंबर मंथमध्ये संपताना दिसत आहे. आयुष्यामध्ये सेलिब्रेशन येताना दिसत आहे. काहीतरी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे. शरीराला पेन होतं, तुमच्या दुखणं होतं, पाठीचं दुखणं होतं, शरीराला कोणता तर आजार होता. एक बाजू उजवा पाय दुखणे, उजवा हात दुखणे, मुंग्या येणे, चालायला व्यवस्थित न येणे, डोळ्याचे आजार असणे, डोकं दुखणे, पोटाचे आजार असणे, अशा काही गोष्टी तुमच्या समस्या होत्या त्या तंत्रक्रियेतून होत्या, त्या आता थांबताना दिसत आहे. हे डेव्हिल जे आहे त्याची एनर्जी कुठंतरी संपताना दिसत आहे. हे डिसेंबर मंथ नंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन चांगली ग्रोथ होताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. अजून काय एनर्जी आहे डिसेंबर मंथ मध्ये? ओके, चला तर आता आपण रिडिंगला सुरुवात करूया की डिसेंबर मंथच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये किंवा डिसेंबर मंथचा जो पहिला आठवडा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं सुरुवातीला जर एनर्जी चेक करायला गेलं तर सेलिब्रेशन दिसत आहे की जेणेकरून तुमच्यामध्ये सेलिब्रेशन येत आहे. कोणत्या तर गोष्टीचं तुम्ही सेलिब्रेशन करत आहात, आनंद सेलिब्रेशन करत आहात, सगळ्यांची मिळून मिसळून राहत आहात, एकमेकांशी संवाद करत आहात. नवीन आयुष्य, नवीन 2026 मध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे असं काहीतरी तुम्ही प्लॅनिंग करत आहात. अशा गोष्टी तुमच्या सुरू होताना दिसत आहे. तर डिसेंबरच्या 1 तारखेनंतर हळूहळू मग एनर्जी चेंज होताना दिसत आहे. परत एकदा तुम्हाला काहीतरी शरीराचं दुखणं होऊ शकतं, काम थांबल्यासारखं होतं, कोणतं स्वप्न अपुरं राहिल्यासारखं होतं, अशा काही गोष्टी होताना दिसत आहेत. पण तेव्हा तुम्हाला कदाचित असं फील होईल की माझ्यावरती निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव कुठेतरी आहे. पण हे सगळं संपून तुमच्या आयुष्यात एक 2026 मध्ये नवीन चॅप्टर सुरू होताना दिसत आहे. हे डेव्हिलची जी एनर्जी आहे त्याची मुदत कुठेतरी थांबताना दिसत आहे. त्यामुळे डेव्हिलचा इतका विचार तुम्हाला करायचा नाहीये. स्वामी समर्थांची ब्लेसिंग्स आहे तुमच्यासोबत. ज्या कुलदेवतेला किंवा त्या कोणत्याही देवतेला तुम्ही मानत असाल तर ते मिळताना दिसत आहे. दुसरी गोष्ट अशी दिसत आहे की डिसेंबर मंथच्या अखेरला तुम्हाला कोणतं तरी अबंडन्स खूप मोठ्या प्रमाणात मिळताना दिसत आहे, जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य सेटल होताना दिसत आहे. अजून असं आहे की डिसेंबर मंथमध्ये तुम्हाला सत्य आणि असत्य ह्या दोन्ही गोष्टीमध्ये किंवा चढ उतार आयुष्यामध्ये होताना दिसत आहे. ते सुद्धा बॅलन्स करणं तुम्हाला गरजेचं आहे. हे तिसऱ्या आठवड्यामधलं आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतं ना डिसेंबरच्या अखेरमध्ये म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये
तुम्हाला असं काहीतरी अबंडन्स अचानकपणे मिळू शकतात, जेणेकरून तुमचं आयुष्य कुठेतरी चेंज होताना दिसत आहे. अबंडन्स नसली तरी लाईफ पुढचं सेटल होण्यासाठी काहीतरी असा मार्ग मिळताना दिसत आहे, जेणेकरून तुमचं आयुष्य पुढे जाऊन सेटल होताना दिसत आहे. अशा काही गोष्टी होताना दिसत आहेत. अजून श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पण असं तुम्हाला थोडंफार फीलसुद्धा होत राहणार आहे. रोजची डिसेंबर मंथची रोजची रुटीन जरी कुठंतरी चेंज होणं, काम जास्त लागणं, कष्ट जास्त लागणं, रोजच्यापेक्षा म्हणजे इतर वेळेपेक्षा या मंथमध्ये थोडंसं रिलॅक्स फील होत नाही आहे तुम्हाला, जास्त कष्ट करावे लागत आहेत. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मॅनेज व्यवस्थित होत नाही, सेटल व्यवस्थित होत नाहीत आणि आयुष्यात काय घडतं आहे काय नाही ह्याचा तुम्हाला अंदाज लागत नाही आहे. अशा काही गोष्टी तुम्हाला घडताना दिसत आहेत या मंथमध्ये, डिसेंबर मंथमध्ये. तर तुम्हाला शुभ दिवस सांगायला गेलं, शुभ रंग 3 नंबर आहे, शुभ रंग 3 आहे. आणि अशुभ सॉरी 3 हा आकडा तुमच्यासाठी शुभ आहे. अजून रंग, शुभ रंग असा आहे की पांढरा, पिवळा आणि डार्क चॉकलेटी, हे 3 कलर तुमच्यासाठी डिसेंबर मंथमध्ये शुभ मानले जाणारे आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अशुभ तारीख कोणती आहे, म्हणजे अशुभ अंक कोणता आहे, ज्या काळामध्ये तुम्हाला कोणतं शुभ कार्य करायचं नाही आहे किंवा घरातून बाहेर जाताना जास्त लांब अशा अंतरावरती जायचं नाही. 15 तारीख एक आहे, 10 तारीख एक आहे. या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला याच्यावरती कोणतं शुभ कार्य करायचं नाही आहे किंवा ह्या तारखेला किंवा ह्या वेळेत तुम्हाला थोडंसं सावध राहायचं आहे. तर चला आता पुढचं मी सांगते की वार कोणता शुभ आहे. सोमवार 8 रविवार आहे, तो तुमच्यासाठी योग्य आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला रविवार हा शुभ आहे. त्या काळामध्ये तुम्ही कोणताही शुभ कार्य म्हणजे शुभ वेळ रविवार हा तुमच्यासाठी चांगला आहे. अशुभ रंग ब्लॅक, स्किन कलर, ह्या 2 कलर तुम्हाला वापरायचे नाही आहेत किंवा ते वेअर करायचे नाही आहेत. शुभ कार्य कोणतं करायला जात असाल तर हा रंग तुमच्यासाठी अशुभ आहे. तर पुढचं असं आहे की मी कवड्यांवरती थोडी रिडिंग चेक करणार आहे, पण 2च मिनटं मी कवड्या तिकडे ठेवलेल्या आहेत, घेऊन येते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सिंह राशीसाठी येणारा डिसेंबर मंथ कसा जाईल. आई जगदंबे माते, आई तुळजा भवानी माते, आई जानाई देवी, आई रेणुका देवी मला व्यवस्थित गायडन्स द्या की माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना समजून जाईल की त्यांच्या आयुष्यात डिसेंबर महिना काय घेऊन येत आहे. संतती होण्याचा किंवा संततीकडून काहीतरी सुख मिळताना तुम्हाला दिसत आहे. संततीचा सुद्धा योग चांगला आहे असं सुद्धा दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये. दुसरं असं आहे की करिअरमध्ये काहीतरी 4ही बाजूनी बॅलन्स व्यवस्थित होताना दिसत आहे, काहीतरी व्यवस्थित चांगलं घडताना दिसत आहे. घरच्या मोठ्या माणसाशी किंवा सगळ्यात ज्याचा आपण आदर करतो अशा व्यक्तीशी तुम्ही जरा बोलताना व्यवस्थित बोलणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही, घरचं वातावरण बिघडणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आधीच डेव्हिलची एनर्जी आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. बाकीची सगळी एनर्जी चांगली आहे, हा मंथ तुम्हाला चांगला जाणार आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी जे सांगितलेल्या आहेत त्या एनर्जी तुमची जी आहे ती व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी.